जय शिवराय मित्रांनो, मी सदानंद नामे स्वागत करतो तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. सो आज आपला ट्रेक असणार आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 वर्षापेक्षा जास्त वेळ ज्या किल्ल्यावर वास्तव्यास होते आणि ट्रेकर्स लोकांच्या आवडीचा किल्ला आणि इतिहासातील सर्वात देखणा किल्ला म्हणून ओळखला जाणारा श्रीमान दुर्गराज राजगड. आणि त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही आता चाललो आहोत. फायनली आता आपण राजगड किल्ल्याच्या पार्किंगमध्ये पोचलो आहोत. सो आम्ही पुण्यापासून आम्हाला जवळपास 1.5 तास लागला आणि त्यानंतर आता आपण इथं पाली गावामध्ये इथे जो पार्किंग आहे तिथे आम्ही आलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा आहे तो राजगड किल्ला आणि इथून आपला ट्रेक चालू होईल. जवळपास 1-1.5 तासाचा ट्रेक असेल. सो आता आमच्याबरोबर आम्ही तर 3 बाईक घेऊन आलो आहे. सो आम्ही 6 जण आहोत. सो चला तर भेटू मग पाली दरवाजाकडे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता 6 जण ट्रेकला चाललो आहोत. त्यामध्ये काही जण एक्सपिरियन्सवाले पण आहेत आणि फ्रेशरवाले पण आहेत. सो हा तुम्ही बघू शकता, हा आहे तो पवी आणि त्याच्या पुढे चालतो आहे तो अन्या आणि त्याच्या पुढे जे दोघे जणी चालत आहेत त्या नवीनच आहेत. मला वाटतं त्यांचा पहिल्यांदाच हा ट्रेक असेल, तो पण राजगड. सो लेफ्ट साईडला चलते ती तन्वी आणि राईट साईडला चलते ती तनू आणि त्यांच्या पुढे चलतोय तो ह्या ग्रुपचा लीडर आहे प्रणय जाधव. तर राजगड किल्ल्यावर येत असाल तर ही वाट बघा. वाट तर एकदम क्लिअर आहे, लगेच समजून जाते. पण जर कोणी वाट जर चुकत असेल समजा, तर त्यासाठी हे बघा, हे अशी जागोजागी असे रिबीन बांधलेत जेणेकरून तुमची वाट चुकण्याची शक्यता कमी असते. आणि तिथून जर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला बघा असे जागोजागी कचरापेटी भेटतील. त्यामध्ये तुम्ही जो कचरा आणताय तो इथेच आणून टाका जेणेकरून वरती गडावरती कचरा होणार नाही. सो असे जागोजागी तुम्हाला कचरापेटी भेटतील. सो त्या कचरापेटीचा वापर करा आणि गडकिल्ले स्वच्छ ठेवा. पोचलो आहे. आम्हाला इथे आता ट्रेकला जवळपास नाही म्हटलं तरी 1 तास लागला आहे. सो आता तुम्ही हे बघू शकता, आता आपण पाली दरवाजाकडे आलो, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कित्येक वेळा त्यांचे पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे. आणि हाच तो दरवाजा, पाली दरवाजा. आणि पाली दरवाजाच्या समोर तुम्ही हा बघू शकता आहे तो बाले किल्ला. सो आपण तिकडे जाणार आहोत. सो पाली दरवाजातून आतमध्ये आलो आहे आणि आता आपण जातो आहे राजगड किल्ल्यावरती. पद्मावती माची आहे तिकडे चाललो आहे. सो आता हा बघा, हा एक मेन दरवाजा आहे आणि हा दरवाजा झाल्यानंतर अजून एक आपल्याला तिथं त्या साईडला एक दुसरा दरवाजा भेटतो. सो तिथे जाऊन आता आपण जो राजगड किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे त्या दरवाजाच्या वरती आलो आहे. आणि जर तुम्ही हे बघितलात तर इथे ना दरवाजाच्या आतमधल्या साईडला अशा ना देवड्या आहेत. त्यामध्ये जे आपले सैनिक होते ते राहायचे. आणि इथून जर तुम्ही बघितलात तर हा बघा, हा दिसतोय तो पाली दरवाजा. आणि पाली दरवाजाच्या तिथून हा सरळ एक दिसतोय तो हा बघा, हा दुसरा दरवाजा आहे. दरवाजाची तुम्ही स्थिती बघू शकता, एकदम सुस्थितीत आहे दरवाजा. म्हणजे 350 वर्षापूर्वीपासून बांधलेला हा दरवाजा आहे आणि तेव्हापासून तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीत आहे. आणि जर तुम्ही हे बघितलात, हे सध्या सोशल मीडियावर जास्त व्हायरल होत आहे, इथल्या रील्स जास्त ट्रेंडिंगला येत आहेत, कारण इथून समोरच तो बालेकिल्ला दिसतो आहे. त्याच्यामुळे लोक जास्त करून इथून असे चालतात, त्याच्यामुळे हा व्ह्यू त्यांना चांगला कॅप्चर होतो. सो आता आपण दुसऱ्या दरवाजातून सरळ आता आलो आहे. तो इथे बघा, हा एक शौचकूप दिसतो आहे त्यावेळेचा. सो त्यानंतर इथून सरळ वाट जाते ती तिथे सदरेजवळ जाते आणि सदरेच्या जस्ट लेफ्ट साईडला आहे ती पद्मावती देवीचं मंदिर आहे. आता जर त्या काळातील शौचकूप तुम्ही बघा, हे बघा, अशा पद्धतीने त्या काळातले शौचकूप असायचे. सो आत्ता तरी इथे दगड आहेत, पण त्या पद्धतीने असं त्यावेळी असे शौचकूप असायचे. राजगडावर आहोत आणि दुर्गराज राजगड ही मराठ्यांची पहिली राजधानी होती. 1670पर्यंत ही मराठ्यांची पहिली राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 वर्ष या राजगडावर त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांचा अतिशय आवडता दुर्ग होता, म्हणून याला श्रीमान दुर्गराज राजगड असे म्हटले आहे. आपण जर समजा शिवनेरीवर गेलो, रायगडावर गेलो, राजगडावर गेलो तर त्यांना अशी नावं आहेत, दुर्गश्री, दुर्गराज आणि दुर्गेश्वर हे त्यांना म्हणतात. दुर्गेश्वर हे रायगडाला म्हणतात, दुर्गश्री हे शिवनेरीला म्हणतात आणि दुर्गराज हे राजगडाला म्हणतात. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावरती 26 वर्ष
आणि संपूर्ण महाराष्ट्रावरनं राज्य केलं तर हा राजगड आहे. सो सध्या तरी आपण आता तिसऱ्यांदा इथे आलो आहोत. त्यानंतर परत 1 जूनमध्ये पावसाळ्यात होईल आपली ट्रिप इथे. सो चला तर आपण आता चाललो आहे ते म्हणजे सदरेजवळ. सदरेच्या बाजूलाच पद्मावती माची आहे. सो पद्मावती देवीचं मंदिर तिथे आहे. तिथे दर्शन घेऊन मग पुढे जाऊ. बघू शकता हा राजगडाचा जो नक्षा आहे. तुम्ही राजगडावर एवढे 13 पॉईंट तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आता आपण सध्या तरी पद्मावती माचीकडे चाललो आहे. पद्मावती माची बघा 2 नंबरला आहे. हे बघा, आता आपण इथे आहोत. आता इथून पद्मावती माची करून आपण मग बालेकिल्ल्याकडे जाऊ आणि त्यानंतर चिलखती बुरुज आहे तिकडे जाणार आहोत. सो आता आपण बघा, ही सदर आहे आणि सदरीच्या जस्ट बाजूलाच हे बघा राजवाड्याचे अवशेष आहेत. इथे राजवाडा असावा, कारण का तुम्ही बघू शकता इथे मध्ये अशी जागा आहे आणि बाजूला मला वाटतं इथे एक भिंत असली आणि इथे एक, आणि इथं पायऱ्या आहेत. इथे बघा, इथे राजवाड्याचा अवशेष असेल आणि ही मधली जागा असेल येण्या जाण्यासाठी. आणि ही त्यावेळी महाराज व त्यांचे जे सैनिक होते त्यांच्या ज्या राण्या होत्या त्या राहायच्या. जर तुम्ही तिथे बघा राजवाड्याचे अवशेष आहेत. जर तिथून तुम्ही सरळ खाली आलात तर तुम्हाला हा एक रामेश्वर मंदिर दिसतो आणि रामेश्वर मंदिराच्या जस्ट बाजूलाच आहे तो पद्मावती देवीचं मंदिर. हे तिथे आहे बघा त्या साईडला. सो चला आता आपण तिथे जाऊ. हे बघा पद्मावती देवीचं मंदिर आणि पद्मावती देवीच्या मंदिराच्या जस्ट बाजूला हा एक तलाव आहे आणि तलावाच्या त्या साईडला मला वाटतं चोर दरवाजा आहे. तिथून पण तुम्हाला एंट्री भेटू शकते यायला हे मंदिर. आणि इथे लोक मला वाटतं शक्यतो इथे कॅम्पिंग करतात रात्रीचे आणि रात्रीचे इथेच राहतात. तुम्ही बघू शकता रामेश्वर मंदिर, पद्मावती देवीचं मंदिर. आणि इथे बघा पिण्याच्या पाण्याचे इथे एक टाका आहे जे पाणी पिण्यासाठी वापरतात. हे बघा, पण त्या सदरेकडून वरती आलं बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी. जर बालेकिल्ल्याकडे जात असाल तर तुम्ही हे बघू शकता, ही जी खालून वाट जाते ती सुवेळा माचीकडे जाते आणि हे इथे दिसते ती राईट साईडला गेली आहे ती संजीवनी माचीकडे जाते आणि ही लेफ्ट साईडला जाते ती बालेकिल्ल्याकडे वरती जाते. सो आता आपण बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत आणि तिथून मग इकडे बघा ही जी दिसते सुवेळा माची तिकडे जाणार आहोत आणि तिथून फिरून मग आपण जाणार आहोत संजीवनी माचीकडे आणि त्याच रोडने परत आपण इथे खाली सदरेला उतरू. आता आपण बघा बालेकिल्ल्याकडे जातो आहे आणि बालेकिल्ल्याकडे जाताना तुम्हाला पहिलाच आहे बघा इथे हा पडक्या अवस्थेत तुम्हाला इथे दरवाजा त्या काळी होता त्याचे अवशेष काही इथे आहेत. आणि कारण हे बघा इथे हे ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला एक आहेत आणि इथे दरवाजा असायला हवा. आणि इथे हा जो लाकडी बांबू असतो किंवा मोठा वासा असतो तो इथे टाकला जायचा जेणेकरून दरवाजाला एक मजबूती येईल. तो इथे दरवाजा असायला हवा, परंतु आता पडक्या अवस्थेत आहेत. सो चला तर मग आपण आता जातो आहे बालेकिल्ल्याकडे. सो तिथली जी वाट आहे ती थोडीशी रिस्की आहे चढताना, पण ठीक आहे आपल्याला काय सराव आहे त्यामुळे काय होऊन जाईल. सो फायनली आता आपण बालेकिल्ल्याकडे आलो आहोत. त्याचा तो मेन दरवाजा आहे बालेकिल्ल्याचा. सो आता आपण तिथे आहोत. रस्ता थोडा कठीणच होता पण ठीक आहे, नवीन होते म्हणून त्यांच्यासाठी कठीण होतं थोडं. सो हा बघा हा बालेकिल्ल्याचा जर तुम्ही दरवाजा बघितलात तर अजूनही सुस्थितीत आहे एकदम. म्हणजे 400 वर्षापूर्वी बांधलेला हा दरवाजा असेल किंवा त्याच्याहून अधिक, पण अजून त्याचं बांधकाम बघा एकदम सुस्थितीत आहे. आणि जर दरवाजाच्या जर तुम्ही साईडने बघितलात जर कोरीव काम केलं आहे ते जर तुम्हाला दिसत असेल ते बघा वेगवेगळ्या प्रकारचे इथे कोरीव काम आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे ते दिसत आहेत. आणि एकदम टॉपला जर तुम्ही बघितलात इथे एक काहीतरी आहे आणि ह्या साईडला एक आहे, असे 2 आहेत. आणि दरवाजाच्या साईडने बघा हे मस्तपैकी असे कोरीव काम केलेत आणि दरवाजा बघा एकदम चांगल्या पद्धतीत दरवाजा आहे. सो त्यावेळीचं बांधकाम बघा आणि आजकालचं बांधकाम बघा यामध्ये खूप मोठा फरक आहे. सो चला तर आपण किल्ल्याकडे वरती जातो आहे आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराज राहायचे तिथे तो राजदरबार आणि तिथले अवशेष बघू. सो माझ्या मागे बघू शकता ही आहे पाण्याचं एक टाका आहे आणि त्या साईडला एक मंदिर आहे.
सो इथे पाण्याचे टाके भरपूर आहेत. पण आता आपण जिथे राजगडाचा अवशेष आहे म्हणजे बालेकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी राहायचे तिथे वाड्यांचे जे अवशेष आहेत आपण आता तिथे जाणार आहोत आणि नंतर मग मंदिरात येऊ. आता आपण जो बालेकिल्ला आहे राजगडावरील त्या बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर आलो आहे आणि हे बघा इथे तुम्हाला सदर दिसते. राजवाड्यांचे अवशेष छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी राहिले त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झाली ही भूमी आणि ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं ती ही जागा आहे. तुम्ही ही बघू शकता. ही आहे ती श्रीमान दुर्गाराज राजगड बालेकिल्ल्यावरील ही बाजारपेठ आहे. तुम्ही बाजारपेठ बघू शकता. एवढ्या वरती पण सुद्धा त्यावेळी बाजारपेठ असायच्या. जास्त मोठी तर नाही रायगडासारखी पण तुम्ही बाजारपेठ बघू शकता. त्या काळची बाजारपेठ कशी असायची. मधून जागानी बाजूला 2 साईडला दुकानं असायची आणि मधून यायला जायला जागा असायची. ही बघा ही बाजारपेठ आणि बाजारपेठच्या जस्ट बाजूलाच हा एक ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे. सो आता आपण तिथे जाऊ दर्शनाला. चला. बघू शकता चंद्रकोर आकारच आहे त्यामुळे त्याला चंद्रकोर टाकं असं म्हणतात. आणि चंद्रकोर टाकाच्या जस्ट बाजूला या ठिकाणी भरपूर असे टाके आहेत आणि त्याच्याच बाजूला ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या जर तुम्ही बॅक साईडला बघितलात तर ही बाजारपेठ आहे ह्या साईडला. आणि तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे महादेवाचे मोठे भक्त होते त्यामुळे त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला असे शिवपिंड तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर बघायला भेटेल. आता आपण सुवेळा माचेकडे जात आहोत. तुम्ही जर हे बघितलात तर हा आहे तो बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्याच्या मागच्या साईडने गेलात तर ती जाते ती संजीवनी माचीकडे. आणि तिथूनच जर समोर असा आलात तर ही तुम्हाला दिसते ती सुवेळा माची. ही बघा इथून तुम्हाला या ठिकाणावरून तुम्हाला दोन्ही माची एकदम क्लिअर दिसतील. ही आहे ती सुवेळा माची आणि ह्या साईडला आहे ती संजीवनी माची. सो आता ह्या दोन्ही तर करायच्यात आणि नंतर मग खाली उतरायचं आहे. सो चला तर आता जाऊ. पहिलं सुवेळा माचीकडे जाऊ त्यानंतर संजीवनी माचीकडे जाऊ. सो फायनली आता आपण सुवेळा माचीकडे आलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. ही बघा ही आहे ते सुवेळा माची. सो फायनली आता आपला गड इथे एक्सप्लोअर करून झाला आहे. सो भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.